काय झालं मी हेमलता चाल जायचे का हा मात्र गेलं बाई आता घरी जायचं चल चाल मैडम साहब म्हणते काय म्हणते तेरे जैसे का सामान काटने के लिए मुझे सीजर की जरूरत है म्हणते मा सामान काढतो म्हणते आणि म्हणजे ते म्हटलं अज्ञानाचा तो मेरा कहना है सुरमान आलम जरा गौरतलब हो जाओ क्या कहना है आपका कुबुद्धीने पसरले तिकडं तिकडं विचार आहे शोधून पाय दिशा चार आहे तू ज्ञानाचं सामान कापाची गोष्ट करते तिच्या कैचीले धार आहे कालनाण्यावर चालवली रात्री तू खांडेकरवर चालवशील हो ना त्या दिवशी मायावर चालवली रोज कैची चालन तर बोतर ना होईल बोतर झाली पुन्हा बाई म्हणते काय म्हणते मी ना गाणं म्हणलं तर म्हणते त्या बाईनं खालून दाबल्यावर पडला थंडगार बाई मला सांगायचे आता माणूस बाईचा हात दाबू शकते का बाई माणसाचा हात दाबायची माणूस दाबते वा ताकद आहे बाईची माणसाचा हात दाबायची नाही वा काय हरकत नाही तुझं तुला मुबारक नाही पुन्हा बाई म्हणते काय म्हणते ये कलंगीची कोल्ली कोल्ली म्हणते अखाडाचा पाणी पडला हे खेकडी निघली दरातून अखाडाचा पाणी पडला हे खेकडी निघली दरातून नाले ढोडे पाण्यानं भरले ते 15 वाचलं पुरात
मेंढकी बिचारी टुकटुक पाय सध्याच्या घरवालीने कुठं झोपेतून नचूडलं मोर्चबिनीच्या घरवालीने मोसंबी म्हणे कचकुरीला दाऱ्या तू कवरी बरोबर चढशील वसंतावर गरमीच्या सपाट तू जागच्या जागी सरशील इथे आता ठीक नाही हे नसलं तोंडकार वाजवते याच्या त्याच्या अंगाला चिपकून हे डफरं आपलं वाजवते कारले दुधी मांडवावर गेले तर भेंडी करे खाव खाव बरबती म्हणे असंच करते तर उतरणीचे भाव मीरच्या रंगावर विमानाने जायचा उडाव चालला चुकता राजर जाताना तंगडी फसवली तर सुरमाबाईचा माल झाला कट्टा चन्ना वटाना फुगून गेला कांद्याचा फुटला मोंडा तिला मिरचीने साथ दिली म्हणून मानात चालला आलू मोठा हे पोकर कचोरी हे पोकर कचोरी विचार करायला लागली समोसाच्या माग आणि सोन पापडी सोबत दोस्ती जमवली तर मेनच्या भजाला आला राग हो ना झाली गेली हा 1.5 फुटाचा कोला कलंकीचा मी म्हणू का तुला आता कोली म्हणू हो मामाजी हॅलो 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 घरी येऊन जेवण राहिले हो मामाजी इले कोली म्हणू का कोली म्हणू इले पाय मामाजी म्हणते कोली म्हणत नाही जी नका म्हणा काय म्हणत मी नाही म्हणत पुन्हा म्हणते तेरे जैसे काढ के फेका अरे बापरे दिवस गेला रात्र आणि लोक जातील सारे भारे कोणते भारे बा उखाड़ के फेंका ते बाबा बनकर तेरी मुखी मुजूरी बनकर तेरा बकवास खाना और हमको उखाड़ के फेंकने के लिए तू दोबारा पैदा हो गया हमने भी अपने माँ का दूध पिया कोई पानी नहीं पिया हमको कोई उखाड़ के फेंका ऐसा माँ ने लाल पैदा नहीं किया अरे भाई से गाना है बडबड करते तोंडाने हा सांड बाईचं म्हणणं आहे सांड पहा एक आणली मी ना घेऊन तुम्हाला सांगतो पहिले गाण्याची मजा घ्या सांगा अरे निरभिड पाना तोप खाना रनात भडाडला अरे निरभिड पाना तोप खाना रनात भडाडला अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात इंद्रावत लागला अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात इंद्रावत लागला तोप खाना रनात भडाडला निर्भिड पाना तोप खाना रनात भडाडला अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात इंद्रावत लागला अरे महाड नाशिक मुख्य पुण्यात इंद्रावत लागला बडबड करते तोंडाले हा सांड आता पाय गाणं काय म्हणते सांगा एक आता मी होतो आणि तुमचं नाव काय अरविंद गुरुजी आम्ही ना घेऊन आणली एक म्हस अगदी माय मास हा हा आणि त्या म्हस होती बाकडी अरविंद गुरुजीने मी ना आणली आणली त्या बहिणीच्या आमच्या घरी येऊन जन्मली असं हे आले यायला केला फोन हा म्हणजे सुरत भाऊ हा या म्हणते चाय प्यायले हा. चला मला चाय घेऊन घेऊन बरोबर आहे आता मग जन्मली हा अरे तिच्या बहीण ते हातात नाही लावू दे वा. मार फोन 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 करे फोन 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 करे अरे नाही रे म्हणलं थांबा अरविंद भाऊ म्हणलं तुम्ही तसे थांबा आता पहा म्हणलं मी काय करतो आता पहा मी काय करतो अरे घेऊन पागा बांधून टांगा तुझीच काढू का थांबलं का जी मला करते सोनाले सांग मी अरविंद भाऊले म्हणलं तुम्ही काळजी नको करा दोन्ही कस्टमरला जमून कसा कसा हा
अरे घेऊन पागा बांधून टांगा दुधीच काढू का घेऊन पागा बांधून टांगा दुधीच काढू का आणि तुम्हीच सांगायला टांगर बशिले अरे तुम्हीच सांगायला टांगर बशिले माझ्या खुट्याने बांधू का अरे तुम्हीच सांगायला टांगर बशिले माझ्या खुट्याला बांधू का आणि तुम्ही तर सांगायला टांगर बशिले अरे तुम्ही तर सांगायला टांगर बशिले माझ्या खुट्याला बांधू का अरे तुम्ही तर सांगायला टांगर बशिले माझ्या खुट्याला बांधू का सांगा या दुगीची काव कात आहे चौव्यावर पंजीची मात आहे एकट्या पुढे सांगा दुगीची काव कात आहे असं जरी छक्की हलकी तर तिला हुकुमची साथ आहे भाषेला खच्ची करण्यात हा रंडीचा हात आहे रंडी म्हणजे कोणती गुल्लू आणि बादशाच्या मधामध्ये जेव्हा राणी फसते तेव्हा खच्चर होते एका बादशाह राणीचा टॉप होते एका दुग्गी तिघीची लंगर होते हो ना आणि हुकुमची जर छक्की असन तरी एकट्याला कापते कोर्ट मध्ये आता शहर म्हणते जुवारी आहे घरी म्हणते हो ना जुवारी नाही आहे इच अँड एव्हरीथिंग नॉलेज प्रत्येक गोष्टी नॉलेज शहराला पाहिजे बिलकुल ते तो शहरी ए सुरमा भाई आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा क्या लगता तेरे को आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मैं मरूंगा नहीं तो मातनी में तुझे मार के रहूंगा ये मत समझ तुझे डर के रहूंगा रंग में अपना रंग भर के रहूंगा मी सांगतो ना माझी शायरी 10 वर्ष करा मी 5 वर्ष करीन पण माझी शायरी अशी फिल्मी करू ज्या दिवशी मला वाटत त्या दिवशी बंद करून टाकला पण ते मासे हकलण्याने शायरी ना करीन आता शायरीकडे बोलत राहायचे नाही तर शायरीकडे बोलत राहतील लोक मग काय यार हे काही मजा नाही म्हणते आणि म्हणून बाईचा कार्यक्रम आहे पण मी बी सोडणार नाही जर लक्षात जर काय म्हणणार का आनंद शिंदेची अरे ध्यान सूर्य बहण्यावर अरे मी समजून सांगतो कसं जीवाला वाटलं बरोबर त्या आतमध्ये गेल्यावर कसं जीवाला वाटलं बरोबर आतमध्ये गेल्यावर कसं जीवाला वाटलं बरोबर कसं जीवाला वाटलं बरोबर त्या आतमध्ये गेल्यावर कसं जीवाला वाटलं बरोबर आणि म्हणून आता काय म्हणणं आहे टाकाले गेलं तर टाकायला गेल्या हा मग काय झालं बातमीमध्ये हा अरे मी टाकाले गेलं तर आणि आता आली आट्या ताट्यावर अरे मी टाकाले गेलं तर अरे आता आली आट्या ताट्यावर हिची फाटण कशी तरर या सुरत नावावर हिची फाटण कशी तरर या सुरत नावावर सुरमाबाई खम ठोकणाऱ्यावर मी खम ठोकतो मांग पुढं पाहत नाही
नाही आणि माझ्या जर अंगाची आत गेली त्याला चित्ता घालल्याशिवाय राहत नाही. करा ज्ञानानं बरं मेरे जैसे को उखाड़ के फेका कशाले करते गर्वाची भाषा वाईट बुद्धीनं सडशील किती धुतली असेल दुधानं तरी वाईट चेडकानं मरशील दिवसाचं रात्र झाली हातोरी काही नाही केलं शेवटी शेवटी तू मला घंटा उपडशील काय कोणतं घंटा मग घंटा म्हणजे माझ्या ज्ञानाचा फाउंडेशन म्हणून आहे इथं असं तो घंटा आहे त्याच्या प्रकारे सांगा लागेल का तुला आता तू समजदार आहे तू माझी लालाची मामबहीण आहे येस पुढच्या वर्षी जोडतो म्हणते लग्न मला छातीत हात ठेवून सांग पुढच्या वर्षी लग्न जोडतेस का बा? हा बहीण कोणी म्हणते शायरी करते म्हणजे पोटी नाही भेटत म्हणते आणि नाही कधी भेटला तर त्या जितीवर पचमणी चालला जाईल पहाडीवर आणि जाईन हे घेईन आपलं भिक्षाम देई रामकृष्ण हरी चौंग नंग 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 हाँ लक्षात ठेव लग्न तू जोड़ जो और लड़की मेरे को होना बिल्कुल हाँ जरी पाहिले नसल पण स्वभावले चांगली पाहिजे दाजी मामाजी आपण विचारधारच्या माणसं पण टाकाने केलं जरा आली आट्या काट्या आणि हिची फाटण कशी काय फाटली ना पहा आता पोटात कणाची का फाटली काय आमचं आलं मातनीमध्ये दोन्ही पतंगी उडल्या मकर संक्रांती दिवसभर पेटा चालला दिवसभर पेटा चालला मागच्या फेराले मीनं सुरमा बाईले प्रश्न विचारला होता कोणा लुटली तिनं उत्तर सांगितलं नाही म्हणून तिची पतंग तिथं फाटली कारण मी दुसरं म्हणणार होतं पण तुम्हाला डावात सापडली आणि शाहिरी त्याचं नाव आहे का डाव पण चौका मारा लागतो बरोबर आहे मागच्या फेराला घ्या म्हणलं होतं मी ना तर मला लग्नाला जाता जाता चोरानं लुटलं ग आणि घोडपळ सध्याच्या लग्नाला घुबड झोपेतून उठलं माई बॅग करून वाह तेरा मैं बताऊंगा तू मेरा नहीं बताएंगी क्या ऐसा नहीं होता मॅडम साहेब आणि म्हणून समोर गाणं काही म्हणतो अरे आपल्या दोन्ही तू कशी दानरली बरोबर या सुरतच्या डावावर कशी मी सगळं केलं सर आता मी सगळं केलं सर आता कशी बरोबर सुरतच्या डावावर तिची भाषा कशी बरोबर सुरतच्या डावावर याचा नागरानं म्हणते जमीन फुटत नाही म्हणते जरा गडतल भजा काय करा क्या कह रहे अरे पूरा नहीं जा मेरे नहीं जाने बोली थोली माया रे पूरा नहीं जा मेरे नहीं जाने बोली थोली माया रे नांगरानं म्हणजे जमीन फुटत नाही आणि म्हणून मी काय म्हणतो ना काय जरा लवकर लवकर घ्या बरं तिला जात आहे अरे चिल्लावून उठली जी अरे चिल्लावून उठली जी हे पाण्यासाठी नटली जी चिल्लावून उठली जी पाण्यासाठी नटली जी
पार फुटली जी, हिच्या बांधीची पार फुटली जी, हे पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लार नटली जी, पाण्यासाठी नटली जी, काय चिल्लार नटली जी, पाण्यासाठी नटली जी. आणि हे पाण्यासाठी नटली जी. माती नाही फुटत म्हणते, त्यामुळे पुरी पार फुटली, पुरी पार पण फुटली. आणि जेव्हा त्यात हार होती का नाही, कशी मोटर होती 3ची. वा. 3ची मोटर म्हणजे कम राहायचं नाही, धार पाहिजे का? ए बाई, 3ची मोटर पाहिजे का? 3ची मोटर पहिली म्हणते 3ची मोटर काढले म्हणते. आणि काकू त्या मोटरची धार होती, जाताना फुटत म्हणते. हा गाव दे ना पट्टी कशी बी, पण प्रेशर होता पाईप आली, पाईप आली प्रेशर होता. आणि म्हणून मी काय म्हणतो, काय पाण्यासाठी नटली जी, चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी नटली. हो घराची माझी म्हातारी उठली, हो घराची माझी म्हातारी उठली, इथं माझ्याची पार फुटली जी, इथं माझ्याची पार फुटली जी, पाण्यासाठी नटली जी, चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. पाण्यासाठी नटली जी, लय चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी नटली जी, लय चिल्लारून उठली जी, पाण्यासाठी लई चिल्लावून उठली जी, पाण्यासाठी नटली जी. अर्ध्या रात्री माझी मोटार उठली आणि हिच्या बांधीची पार फुटली. तर बंधूला काय होते, काय एक महिला राहते, तिच्या विहिरीतली मोटर झाली आहे खराब. एक माणूस काय करते, आपल्या विहिरीतली मोटर नेते आणि तिच्या विहिरीमध्ये नेऊन टाकते. तर काय राहते, त्या बहिणा त्या मोटरला स्टार्टर राहत नाही, ते मोटर राहते डायरेक्ट. तो जाते डीपीवर, त्या डीपीवर जसा जाते तिथं पाहिजे तर तिच्या मनातला फेस गेला राहते. डायरेक्ट मधातला रेड आणि ब्ल्यू तसाच राहते, येलो फेस गायब, येलो फेस मनातला फेस. ह्या काय करते, काय तो मनातला फेस धरते ना त्याला डायरेक्ट करते. डायरेक्टली आता डायरेक्ट करते, त्या पहिल तेवढ्या जाते लाईन. अरे म्हणते आता लाईन गेली तर जशी लाईन येईल तर जशी मोटर उठली पाहिजे म्हणजे डायरेक्ट रात्री. तर च्या पहिल रात्री 11:30-12च्या दरम्यान लाईट येते आणि ते मोटर उठते. अरे 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 ते धार मग मोटरची माझ्या पंपाला नको ग चाले,